विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण बोधात्मक प्रक्रिया हा धड्याबद्दल माहिती पाहत होतो. तर पार्ट 1 मी आधी अपलोड केले आहे, ते पाहिलं नसेल तर पाहून घ्या, म्हणजे पुढचे घटक तुम्हाला समजण्यास मदत होतील. ओके, तर मला वाटतं मी विचार प्रक्रिया या घटकापर्यंत आलो. तर आपण मागच्या वेळेस बोधात्मक प्रक्रिया आणि त्यानंतर अवधान, संवेदन इत्यादी गोष्टीचा आपण अभ्यास केला. त्यानंतर आता विचार प्रक्रिया आणि अध्ययन या दोन्ही गोष्टीचा यामध्ये असेल आणि हा पूर्ण धडा संपवण्यात येईल. तर आपण पाहूयात विचार प्रक्रिया म्हणजे काय, त्याचे विचार प्रक्रियांचे प्रकार आणि विचार प्रक्रियांचा अर्थ आणि व्याख्या इत्यादी गोष्टींचा आपण अभ्यास करूयात. ओके, तर आता आपण जाऊयात विचार प्रक्रिया. पान नंबर 36वर तुम्ही या, कारण पुस्तक समोर ठेवू शकता तुम्ही. ओके, तर कृती या ठिकाणी 6 आहे. तर पाहूयात विचार प्रक्रिया म्हणजे तुम्ही जे काही विचार करता. आता मी तुम्हाला काय सांगणार आहे हे तुमच्या डोक्यात विचार चाललेले असतात, हे देखील एक विचार प्रक्रियाच आहे. ओके, विचार प्रक्रिया हे तुमच्या दैनंदिन जीवनातील शब्द आहे, हे तुम्हाला लक्षात आहेच. ओके, तर आपण कृती 6कडे जाऊयात. पुढे दिलेल्या काल्पनिक परिस्थिती वाचा व विचार प्रक्रियेचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आता पाहूयात आपल्याला अर्थ समजेल का. एखाद्या 2-3 घटक दिले, त्या ठिकाणी एक घटक दिलं आहे. तर कल्पना करा की तुमचा मित्र एखादी गणितीय समस्या सोडवण्यासाठी तुमची मदत मागतोय. तुमचा देखील मित्र कधी कधी मागत असतो की त्या गणितीय समस्येची चटकन उत्तर देणे तुम्हाला शक्य होत नाही, तुम्हाला देखील काही वेळेस आठवत नसतं पहा. ओके, तर काही वेळानंतर तो तुम्हाला पुन्हा लगेच उत्तर देण्याची विनंती करतो. त्यावेळी तुम्ही त्याला सांगत आहात, थांब मी विचार करतो. हे तुम्ही देखील करत असता, थांब जरा बाबा मी विचार करून किंवा सूत्र वगैरे आठवून सांगतो. ओके, तर विचार करतोय असे जेव्हा तुम्ही म्हणतात तेव्हा तुम्ही नक्की काय करता. तर विचार करता म्हणजे काय करता तुम्ही त्या गणितीय भागामध्ये, तर मागील घटकामध्ये तुम्ही जे काही शिकलात ते आठवण्याचा प्रयत्न होतो का ते तुम्ही पाहत असता. ओके, पुढे पाहूयात. जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा गणितीय समस्या समोर असल्याची सर्वप्रथम तुम्हाला जाणीव होते. तुम्हाला काय जाणीव होते, तर त्यामध्ये त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तराचं आपल्याकडं काय साठवण आहे का. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही वर्गात शिकलेल्या गणितीय सूत्रे आठवू पाहता. तुम्हाला विचारले मित्राला प्रश्न, त्यावेळेस त्यांनी जो काही प्रश्न विचारला आहे त्यावर तुमच्याजवळ जे काही ज्ञान आहे त्या ठिकाणी ते आठवण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता. ओके, तर तुम्ही वर्गात शिकलेल्या गणिताची सूत्रे आठवू पाहता. त्यातील कोणते सूत्र ही समस्या सोडवण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. आता या ठिकाणी तुम्हाला गणितीय सूत्रामध्ये अनेक गणितीय सूत्र आठवतात, पण त्याचे जे काही विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी तुम्ही एखादी गणितीय सूत्र निवडण्यास प्रयत्न करतात, ते विचार करण्यास तुम्ही प्रयत्न करत असता. ओके, तर उपयोगी ठरू शकेल किंवा कोणती उपयोगी ठरणार नाही याचा शोध घेता शेवटी जे सूत्र खात्रीशीरपणे समस्या सोडवू शकेल अशी सूत्रांची निवड करता. म्हणजे तुमच्या मित्रांनी विचारले जे काही प्रश्नांचं उत्तर आहे ते त्या सूत्र तुम्हाला आठवून ते तुम्ही सांगण्याचा प्रयत्न वगैरे करता. तरी या आकृतीमध्ये तुम्हाला जाणवलं असेल की तुम्ही एखादी विचार प्रक्रिया करून तुम्ही ते मागील जे काही अनुभव आहे किंवा गोष्ट आहे, ज्ञान आहे, ते तुम्ही आठवून पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करत असता आणि ते विचार करून लिहित असता. ओके, तर पाहत आपण पुढे विचार प्रक्रियेचा व्याख्या आणि विचार प्रक्रियेतील घटक. या ठिकाणी मला 4 घटक आहेत, ते 4 घटक पाहत तुम्हाला स्क्रीनवर देखील दिसेल. ओके, तर विचार प्रक्रियेची व्याख्या आणि विचार प्रक्रियेतील घटक पाहत. विचार प्रक्रिया ही एक अशी मानसिक प्रक्रिया आहे की ज्यात विविध बोधात्मक घटक आणि प्रक्रियांचा वापर होतो. म्हणजे जे काही तुमचे बोधात्मक घटक आहे ते किंवा मानसिक जी काही प्रक्रिया आहे ते तुम्ही त्या प्रक्रियेचा त्या ठिकाणी वापर करण्यासाठी विचार प्रक्रिया ही कार्य घडत असते पहा. आणि ज्यात माहितीचा वापर, समस्या निरसन, तर्क प्रक्रिया आणि निर्णय घेणे इत्यादी यांचा समावेश होतो. म्हणजे त्या एखाद्या गोष्टीचं तुम्ही आठवण करत असाल तर त्या विचार प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी बोधात्मक घटक आणि प्रक्रियांचा वापर जेव्हा तुम्ही करत असता, ज्यात तुमच्याजवळ ऑलरेडी माहिती आहे, तर त्याचा वापर करून तुम्ही त्या समस्याचा किंवा त्या जे काही समस्या आहेत ते निरसन करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता. ओके, तर हे वाटल्यास तुम्ही टिक करून घ्या, व्याख्या लक्षात राहील. विचार प्रक्रियेतील सर्व मानसिक प्रक्रियेचा विश्लेषण केल्यास असे आढळून येते की विचार प्रक्रिया ही खाजगी आणि अंतर्गत स्वरूपाची आहे. म्हणजे जी काही या ठिकाणी विचार प्रक्रिया आहे ती तुम्हाला खाजगी स्वरूपाची आठवेल पहा. ओके, तर विचार प्रक्रिया आपण आपल्या मनात एक जग आपण निर्माण करतो. आता विचार करत असताना त्या संदर्भाची गोष्ट
ते म्हणजे एक जग आपण त्या ठिकाणी निर्माण करत असतो आणि काही कृती प्रत्यक्षात न करता मनातल्या मनात करत असतो. आता तुम्हाला एखादा गणितीय एखादा आता 37 गुणिले 36 हे तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही काय करता, मनातल्या मनात त्या पाड्याचा विचार किंवा तो कुठून गुणू असं वगैरे तुम्हाला विचार प्रक्रिया सुरू होत असतात आणि ते तुम्ही तर्कनिष्ठ पद्धतीने करता देखील आहेत पहा. ओके, तर एक वेगळंच त्या ठिकाणी जग निर्माण होत असतं. तर काही कृती प्रत्यक्षात न करता मनातल्या मनात करत असता विचार प्रक्रियेतील काही घटक पुढील प्रमाणे आहेत. आता विचार प्रक्रियेतील आपण कशा पद्धतीने विचार प्रक्रिया हे घडवून आणतो हे घटकामार्फत पाहूयात. आता आधी मानसिक प्रतिनिधी, आता विचार प्रक्रिया आणि विचाराचा प्रक्रियेचा अर्थ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. त्यानंतर आता मानसिक प्रक्रिया पाहूयात. ओके, सॉरी, मानसिक प्रतिनिधित्व. आता मानसिक प्रतिनिधित्व पाहूयात. मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे इंद्रियासमोर प्रत्यक्षदृष्ट्या हजर असलेल्या गोष्टींची मानसिक प्रतिमा होय. आता तुम्हाला एखादं झाड सांगितलं तर तुम्ही तुमच्या मनामध्ये झाडाचं चित्र आठवलेलं असतं. ते कसं साठवले असतं तर तुमचे ज्ञानेंद्रियाद्वारे, म्हणजे तुमचे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्याद्वारे तुम्ही घेतलेले असता. ओके, त्या घेतलेल्या माहिती ते तुम्ही मानसिक मनामध्ये आठवण्याचा प्रयत्न करत असतात. ते म्हणजे मानसिक प्रतिनिधित्व किंवा प्रतिमा होय. ओके, तर मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे सांकेतिक स्वरूपातील अंतर्गत वेदन, म्हणजे तुमच्याजवळ असलेली जी काही साठवण माहिती आहे ते त्या ठिकाणी आपल्या इंद्रियासमोर जेव्हा आपण ठेवत असतो ते हे हजर असलेल्या ठिकाणी त्या गोष्टीची आपण प्रतिमा घेत असतो. ओके, तर पहिल्यात आपण या ठिकाणी उदाहरण पाहूयात. तुम्हाला डोळे बंद करून मनात मोरांची कल्पना करण्यास सांगितले असता मोरांचे रंगीबिरंगी पिसारा, आकार, विशिष्ट असा आवाज यासह तुमच्या मनात मोरांची प्रतिमा निर्माण होते. हेच मोरांचे मानसिक प्रतिनिधित्व किंवा अंतर्गत प्रतिनिधित्व होय. आता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले. आता तुम्हाला सांगितलं डोळे बंद करा आणि मोराचं चित्र आठवू पहा. तुम्ही काय करत असता, त्यामध्ये मोराचं चित्र आठवू पाहता. म्हणजे त्यात तुम्हाला काय काय दिसेल, पंख दिसेल, त्याचे डोळे दिसेल, त्याचा मान दिसेल, त्यानंतर त्याचे पिसारे दिसतील आणि तो कुठल्या ठिकाणी हे देखील थोड्या प्रमाणात दिसेल. ओके, त्यानंतर पाय वगैरे दिसतील. हे तुमची एक मानसिक प्रतिनिधित्व किंवा प्रक्रिया असे म्हणता येईल. ओके, तर पुढे पाहूयात. पानंबर 37 मानसिक प्रतिनिधित्व हे ज्ञानेंद्रियाद्वारे घेतलेले प्रत्यक्ष अनुभवाद्वारे किंवा वर्णनात्मक माहिती, चित्र किंवा चलचित्र इत्यादीद्वारे मिळवल्या अप्रत्यक्ष अनुभवाद्वारे विकसित होतात. म्हणजे आता तुम्हाला आठवा म्हटलं तर तुम्ही कसे आठवणार, तुम्ही कधी मोरच पाहिलं नाही तर ते आठवू शकेल का, नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी आधी जी काही साठवलेली माहिती आहे त्याद्वारे तुम्ही मोर आठवू शकता. ओके, तर असे सर्व प्रकारच्या बोधात्मक प्रक्रियांसाठी मानसिक प्रतिनिधित्व मूलभूत ठरतात. त्या ठिकाणी जे काही मानसिक प्रतिनिधित्व हे घटक आहे ते महत्त्वाचा ठरतो पहा. ओके, तर संकल्पना पाहत. जगातील काही विशिष्ट गोष्टीचा समूह दर्शवण्यास मेंदू जे अंतर्गत प्रतिनिधित्व वापरतो त्यास संकल्पना म्हणतात. जगातील काही विशिष्ट गोष्टीचं जे काही समूह असतं, आता मोर म्हटलं तुम्हाला, मोर जर तुम्हाला आठवण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी जे काही अंतर्गत जे काही प्रतिनिधित्व असतात ते तुम्हाला त्या ठिकाणी वापरण्यास येतात पहा. तर पुढे उदाहरणाद्वारे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून येईल. ओके, संकल्पनेमध्ये अनुभवलेल्या वेदनामधील समानता व फरक इत्यादींच्या आधारे काही कल्पना तयार करणे यांचा समावेश होतो. आता उदाहरण पाहूयात. एखादा मुलगा गायीचे मानसिक प्रतिनिधित्व विकसित करतो. त्यानंतर 4 पाय, डोके, शरीर, शेपूट आणि शिंगे असणारे प्राणी म्हणजे गाय अशी ती गायीबद्दल कल्पना करू शकतो. आता मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे याच्या उलट सांगितलेलं होतं पहा. म्हणजे तुम्ही जेव्हा आठवता तेव्हा त्याचं चित्र येईल, त्यामध्ये तुम्हाला त्याचे जे काही आकार वगैरे आहे ते येईल. त्यानंतर याच्यामध्ये संकल्पनामध्ये तुम्ही आता मोर म्हणजे काय, मोराचं थोडक्यात तुम्हाला प्रतिमा आठवेल, पण मोर कशा पद्धतीने असतो. आता मोराला म्हशीचे पाय असणार आहेत का, नाही तर म्हशीच्या पायाला म्हशीचे पायच असतील, शिंग असतील, अशा प्रकारचे जे काही आहे अशाच प्रकारच्या जे काही अवयव असणाऱ्या प्राण्याला आपण गाय म्हणू शकतो. अशी जी काही संकल्पना असते ती संकल्पना म्हणजे त्या ठिकाणी ही संकल्पना घटक महत्त्वाचा ठरतो पहा. ओके, तर सर्व प्रकारच्या बोधात्मक प्रक्रियांसाठी संकल्पना मूलभूत ठरतात. विविध प्रक्रियातील जटिल संयोजन होऊन आकृतिबंध तयार होतो. म्हणजे या सर्व गोष्टींचा विचार करून आपण ते गायच आहे असं आपण एक आकृतिबंध तयार करत असतो. आता या ठिकाणी आकृतिबंध म्हणजे काय पाहूयात. आकृतिबंध हे असे अंतर्गत प्रतिनिधित्व आहे की ज्याद्वारे संबंधित संकल्पनाबद्दल माहिती संघटित होते आणि संकल्पनामध्ये सहसंबंध प्रस्थापित होतो. म्हणजे ती जी काही
एक आकृतीबंध तयार झाल्यावर त्या संकल्पनाचा त्या ठिकाणी जी काही माहिती आहे मोर आठवा म्हटलेलं, तर जी काही माहिती आहे ती संघटित होते आणि त्या संकल्पनाबद्दल तुम्ही ते प्रस्थापित करता पहा. तर उदाहरणाद्वारे पाहूयात. ओके, तर जेव्हा एखादा मुलगा प्राणी संग्रहालयास भेट देतो तेव्हा प्राणी, घर, पिंजरा, प्रदर्शन, लोक इत्यादी संकल्पनांचा एकाच वेळी सक्रिय होताना व त्यात सहसंबंध प्रस्थापित होतो व त्यातून प्राणी संग्रहालयाविषयी आकृतीबंध विकसित होतं. प्राणी संग्रहालय म्हणजे त्या ठिकाणी एकच गोष्टी असणार आहेत का? एखादा मोरच असेल का किंवा एखादा गायच असेल का? नाही, तर त्या ठिकाणी जे काही सर्व प्रक्रिया आहेत किंवा सर्व जे काही आकृतीबंध आहेत त्यांना मिळून देखील त्या ठिकाणी प्राणी संग्रहालय तयार होऊ शकतो. त्यालाच आपण आकृतीबंध म्हणू शकतो. ओके, नंतर भाषा बघूयात आपण. भाषा ही प्रतीकांची एक प्रणाली आहे. प्रतीक म्हणजे जे आपल्याला दर्शवतं. ओके, मानसिक प्रतिनिधित्व, संकल्पना आणि आकृतीबंध यांना भाषाद्वारे सुयोग्य पद्धतीने मांडता येतात. उदाहरणार्थ पाहूयात. मांजर हा शब्द वास्तव मांजरासाठी वापरला जातो. आता माणूस म्हणजे माणसासाठी वापरला जातो पहा. तशाच प्रकारे मांजर हे मांजरासाठी प्रतीक ठरतं पहा. त्यानंतर पाहूयात आपण विचार प्रक्रिया. ओके, तर विचाराच्या प्रकारातील पहिला घटक पाहूयात. आता विचार पाहिलं, विचारातील प्रक्रिया आणि अर्थ आणि व्याख्या आणि काही घटक आपण समजून घेतले. त्यानंतर आता आपण विचारांचे प्रकार पाहूयात. आता विचाराच्या प्रकारामधील 2 प्रकार आहेत. त्यातील पहिला आहे समस्या परिहार. समस्या परिहार पाहूयात. समस्या परिहारामध्ये जीवनात उद्भवलेल्या समस्यावर उपाय शोधण्याची प्रक्रिया म्हणजे समस्या परिहार. आता समस्या परिहार म्हणजे समस्या सोडवणे असं तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. ओके, तर समस्या परिहार हा विचारांचा एक घटक आहे. समस्या परिहार पायऱ्या पुढील प्रमाणे आहेत. आता समस्या परिहारासाठी म्हणजे समस्या सोडवण्यासाठी आपल्याला कोणकोणते घटक हवे असतात ते देखील पाहूयात आपण. म्हणजे ते पायऱ्या कोणकोणत्या आहेत पाहूयात. आता समस्या ओळखणे. आता समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला समस्या ओळखता येणे हे देखील गरजेचे आहे. म्हणजे समस्या ओळखता येणे. ओके, या अवस्थेत आपण समस्या ओळखणे आणि ती व्यवस्थित मांडणे आवश्यक असते. आली नाही तर समस्या सुटणे शक्य होत नाही. आता समस्या कळाली नाही तर तुम्ही ते सोडवता येईल का तुम्हाला? नाही. तर त्या ठिकाणी समस्या ओळखणे हे महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ पाहूया. त्या ठिकाणी जर एखादे बाळ पोटदुखीमुळे रडत असेल परंतु त्याच्या आईने बाळ भूक लागल्यामुळे रडत असलेले असा अंदाज केला तर समस्या ओळखण्यात चुका निर्माण झाल्यामुळे समस्या सुटणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी समस्या ओळखल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्या समस्याचा निरासन करता येतो. म्हणजे समस्याचं आपण ओळखणे हे देखील एक महत्त्वाचा भाग असतो बघा. ओके, त्यानंतर पाहूयात. पर्यायी उपाय शोधणे. ओके, प्रत्येक समस्येसाठी निरनिराळे उपाय असतात. म्हणजे उपाय शोधणे हे गरजेचे असते. समस्यासाठी उपाय असणारच. ओके, तर निरनिराळे उपाय असते. काही प्रभावी ठरतात तर काही निष्फळ ठरतात. समस्येचे निराकरण करण्याच्या या पायरीवर आपण या समस्येचे निराकरण करू शकणाऱ्या सर्व संभाव्य उपायांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. आता पर्यायी उपाय म्हणजे जे काही आपल्या समस्या सोडवण्यासाठी जे काही उपाय आहेत ते आपण आधी आठवतो पहा. आता उदाहरणार्थ पाहत. एखाद्या व्यक्तीला डोकेदुखीचा खूप त्रास होत असेल तर तो आराम करणे, संगीत ऐकणे, ध्यान करणे, औषधे घेणे इत्यादी पर्यायी उपचारांचा विचार करू लागतो. म्हणजे डोके दुखताना जे काही पर्यायी उपाय आहेत ते शोधत असतो. पण डोकेदुखीचा त्यांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी निवड केली का? नाही. तर ते पुढे पाहूयात आपण. एखादे पर्याय निवडणे. ओके, ही समस्या परिहाराची तिसरी पायरी आहे. यात आपण एखाद्या पर्यायातून एका तर्कनिष्ठ पर्यायाची निवड करतो. म्हणजे त्या समस्या सोडवण्यासाठी एखादा पर्यायाची निवड करतो. व्यक्तीची तर्कसंगत क्षमता त्याला समस्या अधिक वास्तविकतेने सोडण्यास मदत होते. उदाहरणार्थ पाहूयात. म्हणजे त्या समस्या सोडवण्यासाठी एखादा आपल्याला पर्याय निवडायचा असतो तो आपण निवडतो. ओके, उदाहरणार्थ याआधी झालेल्या डोकेदुखीचा त्रास ध्यान धरल्यामुळे कमी झाला हे जर व्यक्तीला आठवले तर त्यावेळी ती व्यक्ती समस्या सोडवण्यासाठी त्याच पर्यायाला निवडेल. आता या ठिकाणी वरच्या जर मध्ये पाहिलं तर त्याने डोकेदुखीसाठी इतर सर्व जे काही आहेत उपाय त्या ठिकाणी दिले आहेत आणि खालच्यामध्ये जे काही एखादा पर्याय निवडला आहे तो म्हणजे त्याने ध्यान करणे वगैरे असेल त्याचं. ओके, त्यामुळे त्याचं समस्या सुटणार असेल तर तो ध्यान करेल. ओके, आता पाहूयात. ओके, तर पर्यायांची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे. आता त्या ठिकाणी समस्या तर ओळखलो, समस्यासाठी उपाय शोधलो. आता ते उपाय प्रत्यक्षात अंमलबजावणीत आणणे आणि त्याचा पाठपुरावा करणे. ओके, तर समस्या परिहार करण्यातील ही शेवटची पायरी आहे.
यात आपण प्रत्यक्ष एखाद्या पर्यायांची अंमलबजावणी करतो आणि ज्याद्वारे समस्येचे निराकरण करण्यास मदत झाली की नाही याचे मूल्यमापन करतो. समस्येचे अद्याप निराकरण न झाल्यास आपल्याला पुन्हा मागील पायऱ्यांवर जावे लागते आणि समस्या सोडवण्याची प्रक्रिया पुन्हा राबवावी लागते. म्हणजे समस्या सोडवत असताना जर या सर्व गोष्टीमधून आपण नाही आलो किंवा त्या समस्येचा निरासनच झालं नाही या सर्व घटक करून देखील तर पुन्हा एकदा आपण वरील सर्व स्टेज पुन्हा करत येत असतो. ओके, त्यानंतर आता आपण पाहूयात सृजनशील विचार. ओके, सृजनशील विचार पाहूयात. सृजनशील विचारामध्ये घटक आहेत पहा. तर जगात वेगवेगळ्या दृष्टीने पाहणे, नाविन्यपूर्ण शोध घेणे, असंबंधित वाटणाऱ्या घटकांमधील संबंध शोधणे आणि समस्या सोडवणे ही सृजनशीलते वैशिष्ट्ये आहे. आता सृजनशीलतेचे वैशिष्ट्य काय, तर नाविन्यपूर्ण जे काही जग आहे त्यामध्ये आपल्या जगात आपण जे काय आहे तर त्या ठिकाणी नवीन दृष्टीने पाहणे आणि नाविन्यपूर्ण शोध घेणे आणि संबंधित वाटणारे जे काही घटक आहेत ते संबंधित घटकांशी आपण त्या ठिकाणी शोध घेणे. ओके, तर आणि समस्या सोडवणे शेवटचं. ओके, तर या ठिकाणी पाहू शास्त्रज्ञ, संगीतकार, कवी, फॅशन डिझायनर, वास्तुकला तज्ज्ञ इत्यादी व्यक्ती सृजनशील विचार करता सृजनशील विचाराच्या पुढील 4 अवस्था दिसून येतात. आता सृजनशील विचारासाठी त्यांनी या ठिकाणी 4 अवस्था म्हणल्या आहेत पहा. आता 4 अवस्था म्हणजे काय ते पाहूयात कोणकोणत्या आहेत. पहिला आहे पूर्वतयारी. आता एखाद्या सृजनशील विचारासाठी म्हणजे एका चांगल्या विचारासाठी आपण पुढे जात असताना त्या चांगल्या विचारासाठी आपल्याला पूर्वतयारी लागते. आता पूर्वतयारीसाठी आपण पाहूयात हे म्हणजे उदाहरण आहे ऑलरेडी मी दिलो असतो. ओके, तर सृजनशील विचाराच्या अवस्थेत समस्या जाणून घेऊन ती नाविन्यपूर्ण पद्धतीने सोडवण्यासाठी त्या संदर्भातील माहिती गोळा केली जाते. सृजनशील विचार अचानक निर्माण होत नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी जे काही सृजनशील म्हणजे चांगले विचार अचानक कधी कधी निर्माण होत नाहीत पहा. समस्या नाविन्यपूर्ण पद्धतीने सोडवण्यासाठी अनेक उपाय वापरून पाहिले जातात व सोडून दिले जातात. या अवस्थेत कोणतीही लक्षणीय प्रगती दिसून येते. आता यामध्ये तुम्हाला काही समजलं नाही तर ठीक आहे, तर उदाहरणाद्वारे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून येईल. ओके, तर उदाहरण पाहूयात. जर एखाद्या कवीला, आता कवी हा कसला असतो, सृजनशील म्हणजे चांगल्या पद्धतीचे विचार करणारे कवी असतात. चांगल्या पद्धतीने विचार करतात म्हणूनच ते कवी झाले असतात. किंवा एखादे डायरेक्टर असतात ते देखील चांगल्या पद्धतीने विचार करतात त्यामुळे ते डायरेक्टर झाले हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे असतं. तर पाहूयात आपण उदाहरणं. जर एखाद्या कवीला चित्रपटासाठी नवीन गाणे लिहायचे असेल तर पूर्वतयारी तो विचारमंथन करेल, वाचन करेल, स्वतःचे गतानुभव आठवून बघेल किंवा त्याला त्याची समस्या नाविन्यपूर्ण पद्धतीने सोडवण्यास उपयुक्त ठरणारी कोणतीही गोष्ट करेल. म्हणजे आता तुम्ही देखील एखादा कविता लिहिण्यासाठी ते कविता शब्द, कविता म्हणजे काय आणि कविता कशा पद्धतीने लिहिली पाहिजे आणि कवितेची जी काही पूर्वतयारी आहे त्याचं वाचन देखील हे कवितेसाठी महत्त्वाचं ठरणार आहे पहा. त्यामुळे त्याची जी काही पूर्वतयारी आहे ते त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. म्हणजे एखाद्या चांगल्या विचारासाठी सर्वप्रथम काय गरजेचं असतं तर ते पूर्वतयारी गरजेची असते. एवढं जर लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, उदाहरण तुम्ही लिहाल एवढं लक्षात आलं तर. ओके, आता उबवण पाहूयात. उबवण. पूर्वतयारीनंतर व्यक्ती समस्या सोडवण्याची सुरुवात करतो. आता त्याला पूर्वतयारी तर संपली म्हणजे पूर्वतयारी तुम्ही देखील केला असेल तर आता उबवण करतो. तर त्या जी काही समस्या आहे ते सोडवण्यास आपण पुढे येतो पहा. परंतु तिला नाविन्यपूर्ण उपाय सापडतोच असे नाही. या सुरुवातीच्या अपयशामुळे उबवण अवस्था निर्माण होते. आता उबवण अवस्था म्हणजे एखाद्या कवीला जर त्या ठिकाणी कविता एवढे करून पूर्वतयारी करून देखील त्या ठिकाणी जे काही कविता आहे ते आठवत नसेल तर त्या ठिकाणी त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्या ठिकाणी तो उबवण हा प्रक्रिया आत्मसात करतो पहा. म्हणजे तो त्या ठिकाणी घडतोच. ओके, तर या अवस्थेत व्यक्ती इतकी निराशा होते की तो हार मांडण्याची विचार करतो. आता तुम्ही देखील परीक्षेत तुमचा जर नंबर आला नाही तर तुम्ही देखील उबवण अवस्थेत जाता. तर तुम्ही त्या ठिकाणी काय करत असता तर ही चूक पुन्हा होऊ नये म्हणून पुन्हा तयारीला लागत असता. किंवा जो काही दिलेला जो काही वेळ असतो की बाबा उबवण म्हणजे आपण अपयशी का झालो याच्याबाबत किंवा त्याबाबत जी काही चर्चा आहे ती करत असताना त्या ठिकाणी उबवण अवस्था आढळते पहा. ओके, तर त्यानंतर ती व्यक्ती समस्येकडे दुर्लक्ष करते. आता तुम्ही देखील परीक्षेत जर नापास झाला तर तुम्ही त्या थोड्या वेळासाठी त्या ठिकाणी दुर्लक्ष होईल. त्यानंतर तुम्ही पुढे पुन्हा 1-2 महिन्यांनी वगैरे पुन्हा तयारीला लागाल, पुन्हा 1 वर्ष संपेल. ओके, अशा गोष्टी. तर आणि समस्येशी संबंधित नसलेल्या इतर गोष्टीवर लक्ष केंद्रित करते. ही अवस्था व्यक्तीला समस्येविषयी जाणीवपूर्वक विचार न करता ही समस्या हाताळण्यास सहाय्य ठरते. म्हणजे
जी काही समस्या आहे ते त्या ठिकाणी पुन्हा त्याला तयारीला सोडल्यास तर तुम्ही देखील एक तुम्ही जर पेपर झाले तर तुम्ही नापास झाला, असं मी एक एक्झाम्पल सांगितलं. तर अशा पद्धतीने एखादी व्यक्ती पेपरमध्ये नापास झालं तर तो जो काही दिलेला काळ असतो नापास झाल्यावर त्याला डिप्रेशन येत असतं किंवा त्याला काय आठवत नाही, आपण काय केलो याच्याबद्दल जे काही भान असतं त्या ठिकाणी व्यक्तीला होत असते. पहा, हा कालावधी निष्फळ असल्याचे वाटत असल्याने तरी या कालावधीचा अचानक नाविन्यपूर्ण उपाय मिळतो. तर काही वेळेस तुम्हाला देखील मी जोरात तयारी केली पाहिजे अशी जी काही क्षमता असते ते देखील तुमच्यामध्ये होत असते. उदाहरणार्थ कवीचं या ठिकाणी उदाहरण दिल्याप्रमाणे तो जर पूर्वतयारी नसेल, चांगल्या पद्धतीने केला असेल तर पण काही वेळेस आठवत नसेल तर त्यावेळेस तो पुन्हा एकदा त्या कवितेच्या ओळी जेव्हा त्याला आठवतात तेव्हा तो लिहिण्याचा प्रयत्न करतो. पहा, ओके, उदाहरण त्या ठिकाणी अशाच पद्धतीने दिलेलं आहे. तर कवी एखाद्या नवीन कवितेच्या काही ओळी लिहिण्यास सुरुवात करतो, परंतु लिहिलेल्या ओळी त्याला समाधानकारक वाटत नाही. तो सलग 2 दिवस लिहितो. नंतर तो नवीन कविता लिहिण्यास नाद सोडून देतो आणि त्यानंतर काही आठवड्यासाठी काहीही लिहित नाही. तो व्यायामशाळेत जाणे, खाणे पिणे, चित्रपट पाहणे, मित्रांशी गप्पा मारणे अशी दैनंदिन कामे सुरू करतो. एखाद्या कवी दिल्या या ठिकाणी कविता त्याला न आठवल्यामुळे पूर्वतयारी झाली असून देखील काही वेळेस ते आठवण नसल्यामुळे ते उबणून प्रक्रिया घडते. त्यामुळे जी काही त्याचा वेळ आहे तो त्या वेगळ्या प्रक्रियेकडे मोडण्याचा जातो. पहा, वेगळी प्रक्रिया म्हणजे त्या ठिकाणी दिले व्यायामशाळेत जाणे, चित्रपट पाहणे इत्यादी गोष्टी. ओके, आता प्रदीपण ओके, प्रदीपण म्हणजे त्याला पुन्हा आठवणे. ओके, आता तुम्ही नापास झालात, तुम्ही पुन्हा त्या गोष्टी करू न घेण्यासाठी तुम्ही पुन्हा तयारी लागलात म्हणजे त्या ठिकाणी प्रदीपण करून येतो. आता उभवणीनंतर अचानक प्रकाश चमकावा, त्याचप्रमाणे नाविन्यपूर्ण उपाय व्यक्तीला डोळ्यासमोर येतो. आता तुम्हाला नापास का झाला तर याबद्दल तुम्ही जर जेव्हा तुमच्या आठवण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्हाला देखील काही समस्या तुमच्या डोळ्यासमोर येत असतात. पहा, ओके, अशा पद्धतीने त्याचप्रमाणे नाविन्यपूर्ण उपाय व्यक्तीला डोळ्यासमोर येतो आणि त्यामुळे व्यक्ती खूप उत्साहित होतो. नाविन्यपूर्ण कल्पनेचे विस्कळीत वाटणारे भाग किंवा असंबंधित तुकडे चपखलपणे एकत्र येतात व मिळालेले उपाय हा जवळजवळ बरोबर असतो. समस्येचे नाविन्यपूर्ण उपाय समजल्यामुळे व्यक्ती या अवस्थेत अत्यानंद होतो. म्हणजे तुमचे जे काही समस्या आहेत ते तुम्ही ओळखलात आणि पुन्हा तयारीला लागलात, तर यामुळे त्या ठिकाणी व्यक्ती आनंदित होताना दिसतो. पहा, ओके, तर उदाहरणार्थ पाहत व्यक्ती ज्या ओळी सुचवण्याचा अनेक आठवडे धडपड करत असते त्या ओळी अचानक व्यक्तीला सुचतात. त्यामुळे व्यक्तीच्या तोंडून आहा म्हणजे यासारखे उद्गार बाहेर पडतात. आता तुम्ही देखील असे गोष्ट अनुभवलेले आहेत. ओके, आता शेवटचं पाहत पडताळणीमध्ये मागील अवस्थेत अत्यानंदानंतर म्हणजे तुम्ही आनंद झाला, तुम्हाला त्या समस्येचा प्रदीपण भेटलं, तर अशामध्ये तुम्ही त्या ठिकाणी जो काय अत्यानंदामध्ये नाविन्यपूर्ण उपाय कल्पना सुचवली आहे त्याची पडताळणी घेणे आवश्यक आहे. आता तुम्ही घेतलेले उपाय ते बरोबर आहे का नाही ते काही वेळेस तुम्ही ते बघण्यासाठी जी काही पडताळणी आहे ते त्या ठिकाणी केली जाते म्हणजे तुम्ही करत असता. पहा, तर बऱ्याच वेळा नाविन्यपूर्ण उपायात केवळ काही किरकोळ बदल अपेक्षित असतात, परंतु क्वचित प्रसंगी पूर्वतयारी व पडताळणी ही प्रक्रिया आयुष्यभरासाठी सुरू असते. तुम्ही देखील पूर्वतयारी न केल्यामुळे तुम्हाला देखील पेपरमध्ये फेल झाला असेल असे तुम्हाला देखील आठवते. पहा, ओके, तर ते तुम्ही तपासून पाहत असता. आयुष्यभरासाठी हे तुमची जी काही असते ते सुरू असते. पहा, तुम्ही देखील एखादी पूर्वतयारी न केल्यामुळे त्या ठिकाणी जे काही चुका असतात ते आढळतात, त्यामुळे पडताळणी घेणे देखील आवश्यक असते. आता उदाहरणार्थ पाहूयात, कवी त्याला सुचवलेली नवीन कविता कागदावर लिहितो, कवितेतील ओळी पुन्हा पुन्हा असतो आणि एखादे मूळ किंवा ओळ बदलण्याची आवश्यकता आहे का ते तपासून पाहतो. आता पडताळणी म्हणजे जो काही लिहिलेला प्रसंग किंवा कविता आहे तो पुन्हा वाचून त्यामध्ये सुधारणा घेण्याचा प्रयत्न करत असतो. पहा, आता अध्ययन पाहूयात. ओके, शेवटचं म्हणजे 4 घटकातील शेवटचा. ओके, तर अध्ययन अर्थ आणि व्याख्या. अध्ययन म्हणजे मी शिकवतो हे अध्यापन आणि तुम्ही शिकता हे अध्ययन. ओके, याच्यावर तुम्ही अध्ययनाचा अर्थ समजला असेल. ओके, अशाच प्रकारे या ठिकाणी दिले ते पाहत. तुम्ही कदाचित असा विचार कराल की परीक्षेच्या आधी आपण जे शाळेत शिकतो म्हणजे अध्ययन होय. आता मी शिकवतो हे देखील एक अध्ययनाचं आहे, याचप्रमाणे असं दिलं आहे. किंवा सायकल चालवणे, नृत्य करणे यासारखी कौशल्य आत्मसात करणे म्हणजे अध्ययन आहे. एखादी कौशल्य आत्मसात करणे म्हणजे अध्ययन होय. एवढं देखील लक्षात ठेवलं तर चालेल. ओके,
परंतु अध्ययन प्रक्रियेचा हा एक लहान भाग होय. अध्ययन या जीवनातील सर्व क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या प्रक्रियेत शालेय शिक्षण आणि कौशल्य आत्मसात करण्याचा बरोबरच विविध ठिकाणांचा आणि व्यक्तींचा अभ्यास करण्याचाही समावेश होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं त्या ठिकाणी जो काही अध्ययन करत असताना त्याची काही शाळा आहे हे देखील एक त्याचा महत्त्वाचा भाग आहे. आता अध्ययन प्रक्रिया कुठे घडत असते तर ते शाळेमध्येच घडत असते आणि बाहेर देखील वातावरणात देखील घडत असते शाळेमध्येच नाही. ओके, तर कृती 7 पाहूयात. पुढील उदाहरणे वाचा आणि वर्तमानात बदल किती काळासाठी आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करा. तर या ठिकाणी पहिला आहे, रोहित हा मादक द्रव्य पदार्थाचे सेवन केल्याने त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींना त्रास देतो. म्हणजे आता तुम्हाला मादक द्रव्य पदार्थ माहिती असतील. ओके, दारू, गुटखा, सिगरेट वगैरे वगैरे. ओके, तर अशा गोष्टीमध्ये तो त्या ठिकाणी जो काही त्याचं सेवन केलेला पदार्थ आहे तो तात्पुरत्या काळासाठी असेल. तात्पुरत्या काळासाठी असल्यामुळे तो त्या लोकांना, शेजारच्या लोकांना वगैरे त्रास देत असेल. ओके, आता दुसरा पाहूयात. उदय उत्तम प्रकारे माणसांची चित्र काढू शकतो. आता उदय हे आयुष्यभरासाठी असतं म्हणजे दीर्घकाळासाठी असतं. ओके, तुम्हाला हे शोधता आले असेल की रोहितच्या वर्तमानातील बदल हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत आणि उदयाच्या वर्तमानातील बदल हे तुलनेने कायम स्वरूपाचे आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे आहे. ओके, आता ब पाहूयात. तर पुढील उदाहरणे वाचा आणि वर्तमानातील बदलांची कारणे शोधण्याचा प्रयत्न करा. तर त्याच क्रिया पहिला पाहूयात. त्याच क्रिया पुन्हा करून प्रत्येक सायकल चालवणं शिकला. हे देखील एक वर्तमानातील बदलण्याची अपेक्षा आहे आणि ते सर्वांनी केलं पाहिजे. आता दुसरा पाहूयात. अक्षयला विजेचा धक्का बसला व त्यामुळे तो सॉकेटचा हात न लावण्यास शिकला. हे गरजेचं आहे का नाही, याच्यामुळे आपल्याला मरण देखील येऊ शकते. म्हणजे विजेचा धक्का म्हणजे त्या ठिकाणी लाईटला शॉक वगैरे लागून तो सारखं लावल्यामुळे लावतच बसला आणि लावूनच ठेवला आणि मरणे इत्यादी गोष्टी घडत असतात. हे म्हणजे शिकण्याबाबत हे देखील महत्त्वाचे आहे. म्हणजे आता त्यांनी विजेचा धक्का बसल्यामुळे त्यांनी सोडला का तो नाही. आता सायकल चालवणे एकदा पडला म्हणून तुम्ही सोडलात का नाही, सायकल चालवणे शिकलात आणि विजेचा धक्का लावल्यामुळे पुढच्या वेळेस सावधान राहिलात. हे तुमची प्रक्रिया असेल. तर आता तुम्हाला हे शोधता आलं असेल की प्रत्येकच्या वर्तमानातील बदलांचे कारण सराव आहे आणि अक्षरच्या वर्तमानातील बदलांचे कारण सराव नसून अनुभव आहे. या ठिकाणी जो काही अक्षरचा जो काही अनुभव आहे ते असेल तुम्हाला समजलं असेल. ओके, वरील चौकटीत उदाहरणाद्वारे आपणास असे लक्षात येते की ते वरील उदाहरण आपल्या काय लक्षात येते ते पाहूयात. खाली 4 घटक दिलेत. वर्तमानातील कोणत्याही तात्पुरत्या बदलांचा अध्ययनात समावेश होत नाही. म्हणजे तात्पुरते जे काही बदल होत असतात त्यामुळे आपल्या अध्ययनात समावेश होत नाहीत. ओके, वर्तमानातील तुलनेने कायमस्वरूपी बदलांचा अध्ययनात समावेश होतो. म्हणजे जे काही तुलनेने जे काही कायमस्वरूपी बदल असतात वर्तमानातील ते तुमच्या अध्ययनात समावेश होतात. आता सरावामुळे अध्ययन घडून येते. तुम्ही देखील एखादी पुस्तक रोज वाचलात किंवा त्यामुळे जे काही पुस्तक आहे ते तुम्हाला पाठ देखील होऊ शकते. ओके, पुस्तक म्हणण्यापेक्षा तुम्हाला एक पेज देखील म्हणू शकेल. ओके, अनुभवाद्वारे 4 पाहूयात. अनुभवाद्वारेही अध्ययन घडून येते. म्हणजे सराव किंवा अनुभवाद्वारे वर्तनात घडून येणाऱ्या सापेक्ष टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन होय. या ठिकाणी थोडक्यात व्याख्या दिली. तुम्ही तुमची व्याख्या ठरवू शकता कोणती लिहायची वगैरे. ओके, मला वाटतं तुम्ही जो काय अध्ययनाचा अर्थ म्हणून जो काही दिला आहे 4थ्या ओळीला जो काही आहे 1 ते 3 ओळी ते तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि एक जेव्हा तुम्ही अर्थ लिहित असता त्या ठिकाणी जर उदाहरणं दिलं तर तुम्हाला मार्क वगैरे जास्त भेटत असतात. त्यामुळे उदाहरणं देखील देत जावा. ओके, तर अध्ययन प्रक्रिया पाहूयात. अध्ययनाच्या प्रक्रिया या ठिकाणी मला वाटतं 4 प्रक्रिया आहेत. 5 प्रक्रिया आहेत. तर पहिला पाहूयात अभिजात अभिसंधान पद्धत. ओके, तर या ठिकाणी रशियन मानसशास्त्रज्ञ इव्हान पेलहॉल ओके यांनी 1928 साली कुत्र्यावर प्रयोग करून अध्ययनाची अभिजात अभिसंधान पद्धत शोधून काढली. मला वाटतं तुमच्या 11वीच्या पुस्तकमध्ये हे असेल. ओके, यासाठी इव्हान पेलहॉव यांनी कुत्र्यांच्या गालावर शस्त्रक्रिया करून लाळेचे प्रमाण मोजता येईल अशी सोय केली. त्यानंतर त्यांनी अनेक वेळा बेलच्या आवाजामागोमाग कुत्र्याला अन्न देऊन त्यांनी निर्माण केलेल्या लाळेचे मापन केले. प्रयोगात असे दिसून आले की काही वेळानंतर अन्न न देताही कुत्रा बेलच्या आवाजालाच लाळ ही प्रतिक्रिया देऊ लागला. म्हणजे या सर्व गोष्टीमध्ये असं लक्षात घेण्यात इतकं आहे की
एखादी सवय जी काही असते आपण एखाद्या आपल्याला देखील लागत असते, म्हणजे सवय पहा आपण रोज जेवण घेतो त्याच ठिकाणी आपण रोज जेवण घ्यायला आपण जात असतो. तर अशा पद्धतीने जे काही कुत्रा किंवा मांजर इत्यादी सर्व गोष्टी आहेत, तर अशा प्रकारे जो काही कुत्रा आहे तो त्या ठिकाणी जे काही कुत्र्याला जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट जर खायला दिली, गोष्ट म्हणजे त्याला अन्न खायला दिलं, तर तो पुन्हा एकदा तुमच्याकडे तुम्ही जेवताना तुमच्याकडे येईल तो. ओके, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याला अभिजात अभिसंधान पद्धत म्हणतात पहा. ओके, कुत्र्याला अध्ययनाची त्यांनी अभिजात अभिसंधानाद्वारे अध्ययन असे नाव ठेवले आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टी अभिजात अभिसंधानातून शिकतो. म्हणजे तुम्ही देखील लेट आलात, तुम्ही रोज कॉलेजला जाता, कॉलेजला गेल्यावर तुम्ही रोज हे टाईमवर गेला तर ठीक आहे, तर टाईमवर न गेल्यास तर त्या ठिकाणी काही वेळेस तुम्हाला फटका देखील बसत असतो. म्हणजे रोज हे नियमितपणे जाणे हे तुमच्यासाठी एक अभिजात अभिसंधान पद्धत आहे. उशिरा गेल्यामुळे त्याचे परिणाम वेगळे होत असतात, हे तुम्हाला माहीत आहे. तर उदाहरणार्थ पाहूयात. लहान मुलाला इंजेक्शन दिले असता तो रडतो. लहान मुलाला हळूहळू समजते की जेव्हा जेव्हा तो डॉक्टराकडे जातो तेव्हा त्याला इंजेक्शन दिले जाते. म्हणजे तुम्हाला देखील इंजेक्शनची भीती वाटत असेल. आता तुम्हाला डॉक्टर हा शब्द आठवला, काहीतरी झालं तर तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणणार आहात, नको रे बाबा, इंजेक्शन देतात. ओके, अशा पद्धतीने तो डॉक्टर किंवा इंजेक्शन याचा संबंध असल्याचं शिकतो व त्यानंतर तेव्हा त्याला डॉक्टराकडे नेले जाते. तेव्हा त्याला इंजेक्शन देण्याआधीच तो ताबडतोब रडू लागतो. म्हणजे तुम्हाला माहिती असतं इंजेक्शनचं काही वेळेस त्या ठिकाणी दुखत वगैरे असतं इंजेक्शन दिल्यावर, त्यामुळे तुम्ही नको वगैरे म्हणत असता, पण ते आयुष्य आपल्या शरीरासाठी चांगलं असतं पहा. थोडं दुखणं हे महत्त्वाचं असतं त्यासाठी. ओके, तर कृती आटोपत पुढील प्रयोग करून पहा आणि अध्ययनाची अभिजात अभिसंधान पद्धत जाणून घ्या. तुमच्या मित्राच्या डोळ्यासमोर जोरात टाळी वाजवा. तुमचे मित्र त्याचे डोळे बंद करेल. तुम्ही देखील टाळी वाजवा. अशा पद्धतीनं तुमच्या मित्राच्या डोळ्यासमोर तो बंद करेल, कारण तुमचं बोट वगैरे त्याच्या डोळ्यात जाईल. तुम्ही देखील असं लहानपणामध्ये करत असाल. ओके, तर आता प्रत्येक वेळी हो म्हणा आणि तुमच्या मित्राच्या डोळ्यासमोर जोरात टाळी वाजवा. तुमचा मित्र डोळे बंद करेल. हो हो अशा पद्धतीने करा. ओके, तुम्हाला आवाज चांगल्या पद्धतीने ऐकू असेल, टाळी पण वाजवा आणि हो करा. ओके, अशा पद्धतीने. तर तिसरा पोह्यात, आता एका वेळी हो म्हणा, परंतु तुमच्या मित्राच्या डोळ्यासमोर जोरात टाळी वाजवू नका. तरी देखील तुमचा मित्र हो म्हणला, आता मी तुम्हाला म्हणे आता मी टाळी वाजवणार हो म्हटलं, तरी देखील तुम्ही डोळे बंद कराल. म्हणजे त्या ठिकाणी त्याला टाळी वाजवेल अशी जी काही प्रतिक्रिया होत असते पहा. म्हणजेच त्या ठिकाणी दिलं आहे, म्हणजेच तुमच्या मित्राने हो आणि टाळी यातील संबंध असल्याचे शिकून घेतले आहे. त्यामुळे हो आणि टाळी हे दोन्ही एकदा वेळी असतात, त्यामुळे त्यांनी हो म्हटल्यावर देखील त्यांनी डोळे बंद केले पहा. त्यामुळे टाळी वाजल्यामुळे डोळे बंद करण्याची मूळ प्रतिक्रिया हो शब्दाला देखील दिली गेली. म्हणजेच येथे हो आणि टाळी या उद्दीपकाला संधान घडून आले आहे. ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल, तुम्ही देखील लहानपणीमध्ये वगैरे केलं असेल. ओके, तर आता आपण दुसरा पाहूयात, साधक अभिसंधानाद्वारे अध्ययन. ओके, तर बी एफ स्किनर या मानसशास्त्रज्ञाने अध्ययनाची साधक अभिसंधान पद्धत स्पष्ट केली आहे. त्यासाठी काही उंदरावर प्रयोग केले. प्रयोगातील उंदराचा खटला असलेल्या पेटीत ठेवण्यात आले. उंदराने पेटीतील खटला दाबला असता त्यांना अन्नपदार्थ देण्यात आले. म्हणजे खटका वगैरे असतो, तुम्हाला माहिती असेल, उंदरासाठी त्याला मारण्यासाठी वगैरे किंवा त्याला त्या याच्यामध्ये घेण्यासाठी वगैरे ते ठेवलेले असतात घरात मध्ये वगैरे, तुमच्या देखील घरात असेल, आय डोंट नो. ओके, तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो जर त्या ठिकाणी गेला, आता तुमचं जो काही रोज खाण्याचं जो काही ठेवण्याचं जो काही हे असतो पहा डबा वगैरे, त्या डब्यामध्ये जर उंदराला त्या ठिकाणी रोज जर त्याला भजी वगैरे दिसेल तर तो पुन्हा जाईल ना. आता तुम्ही आज ठेवला तर उद्या देखील ठेवून पाहतो, पुन्हा येईल त्या ठिकाणी. तर परवा दिवशी पण ठेवा, परवा दिवशी पण येईल. जर तुम्ही ठेवला नाही तरी पण तो येऊन जाईल. ओके, अशा पद्धतीने. ओके, तर अशाच प्रकारे जे काही स्किनर आहेत त्यांनी देखील अशाच पद्धतीने मांजरावर त्या ठिकाणी प्रयोग केला आहे पहा. तर उंदराने पेटीतील खटला दाबला असता त्याला अन्नपदार्थ देण्यात आले. कालांतराने प्रयोगातील उंदीर पेटीतील खटला दाबून अन्नपदार्थ मिळवण्यास शिकला. प्रयोगातील उंदीर खटला दाबणे आणि अन्नपदार्थ मिळवणे यात संबंध असल्याचे शिकला. स्किनर यांनी असे सिद्ध केले की वर्तनाची भविष्यात पुनरावृत्ती होते आणि वर्तनाचे पश्चात परिणाम नकारात्मक असतील
तर ते वर्तन भविष्यात टाळले जाते. आता तुम्हाला चांगल्या प्रतीची समज असेल, पहिलाच मी चांगल्या पद्धतीने उदाहरणं सांगितले आहे. या उदाहरणाकडे वाटल्यास लक्ष दिलं नाही तर मी सोप्या चांगल्या शब्द सांगितलेले भजीचं उदाहरण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, तर आता आपण कृती 9 पाहूयात. मला वाटतं शेवटची कृती आहे. पुढील काल्पनिक संकल्पनाच्या प्रश्नांची उत्तरे लिहा. काल्पनिक प्रसंगाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही गृहपाठ उशिरा जमा केल्याबद्दल तुमच्या शिक्षकांनी तुमचे 5 गुण कमी केले. पुढच्या वेळी तुम्ही गृहपाठ वेळेवर जमा कराल की उशिरा? नक्कीच तुम्ही 5 गुण कमी होतील, म्हणजे तुम्ही लवकर जमा करणार आहेत. ओके, दुसरा पोव्यात. खूप मेहनत घेऊन तुम्ही नृत्य स्पर्धा जिंकला. तुम्हाला पुढील वर्षी नृत्य स्पर्धेत भाग घेण्यास आवडेल का? हो, आवडेल नक्कीच. ओके, तर पोव्यात पहिल्या काल्पनिक प्रसंगात तुमच्या वर्तनाचे परिणाम नकारात्मक असल्यामुळे तुम्ही भविष्यात असे वर्तन टाळलं. म्हणजे पहिलेच जे काही उदाहरण आहे त्यामध्ये त्या ठिकाणी नकारात्मक प्रक्रिया येतात, त्यामुळे ते जे काही उदाहरण आहे ते तुम्ही भविष्यात करणार नाहीत, पण दुसऱ्यामध्ये तुम्ही भविष्यात करेल. ओके, अशाच पद्धतीने या ठिकाणी कृती 9 आहे. तर दुसऱ्या काल्पनिक प्रसंगात तुमच्या वर्तनाचे परिणाम सकारात्मक असल्यामुळे तुम्ही भविष्यात असे वर्तन पुन्हा दर्शवाल. ओके, आता तुम्हाला कृती थोडक्यात दिले. तर तिसरा पोह्यात आपण बोधात्मक अध्ययन. ओके, पेवलोव आणि स्किनर हे जेव्हा 2 उद्दीपकांमधील संधान आणि वर्तनाचे परिणाम अभ्यासत होते, तेव्हा एडवर्ड टोलमन यांनी उंदरावर प्रयोग केलेल्या प्रयोगानुसार असे शोधून काढले की उंदराला अन्नपदार्थ दिले नाहीत तरी देखील उंदीर कूटपेटीतील एखादी व्यूहरचना शिकतो. म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो काही मांजर आहे, तुम्ही जर त्या ठिकाणी नाही ठेवला तरी देखील तो येऊन जाईल. ओके, म्हणजेच उंदीर व्यवरचनेतील प्रतिमा तयार करतो. या प्रयोगातील असे दिसून येते की अध्ययन मानसिक प्रक्रियेद्वारे पार पाडले जाते. या मानसिक प्रक्रियेचा आपण आता बोधात्मक प्रक्रिया संबोधतो. जी काही मानसिक प्रक्रिया त्या ठिकाणी घडून येते त्या ठिकाणी बोधात्मक अध्ययन घेतले जाते. बोधात्मक प्रक्रियेद्वारे होणाऱ्या अध्ययनास बोधात्मक अध्ययन असे म्हणतात. ओके, तर तुम्हाला समजलं असेल बोधात्मक अध्ययन जे काही मानसिक प्रतिमा त्या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण होत असते त्या ठिकाणी बोधात्मक अध्ययन घडून येते. ओके, अनुकूलनाद्वारे व संयोजनाद्वारे अध्ययन. ओके, जीन पियाजे यांच्या मते आपण अनेक गोष्टी सामावून घेतल्या व आत्मसात करून शिकून घेतल्या. जीन पियाजे यांच्या मते नवीन अनुभव आणि नवीन माहिती यांच्या आधारावर आपण मेंदूत साठवलेल्या मूळ संकल्पना नवीन माहिती सामावून घेणे व मूळ संज्ञा पुनर्गठित करते. म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट नवीन शिकतो तर त्यामध्ये देखील नवीन बदल घडून येत असतात. आता उदाहरणार्थ पाहूयात. जेव्हा एक लहान मुलगा गायीची संकल्पना विकसित करतो तेव्हा तो गायीबद्दल काही सर्वसाधारण नियम बनवतो. आता आठवण्यासाठी जो काही वापरलेला त्याने पद्धत आहे त्यामध्ये तो पुन्हा जो काही आठवत असतो ते पुन्हा आठवलेले जे काही आठवले असतो तो पुन्हा आठवण्याच्या वेळेस त्या ठिकाणी तो वापरत असतो. तर परंतु तेव्हा तो म्हैस पाहतो तेव्हा तो गाय आणि म्हैस यातील फरक लक्षात घेतो आणि म्हशीची स्वतंत्र संकल्पना विकसित करतो. आता गाय म्हणजे त्याला समजलं. आता गाय आणि म्हैस या दोन्हीमध्ये तो तुलना करून सामावून घेण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर नवीन माहिती आणि जुनी माहिती यातील साम्य व भेद लक्षात घेऊन नवीन संकल्पना पुनर्गठित करण्याच्या किंवा नव्याने विकसित करण्याच्या या प्रक्रियेला अनुकूलनाद्वारे व संयोजनाद्वारे केलेले अध्ययन असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी जे काही आपले जे काही आधी मिळालेले घटक आणि त्या घटकाद्वारे जे काही सहसंबंध आहेत ते लक्षात घेऊन ते त्या ठिकाणी पुन्हा विकसित करणे त्यालाच अनुकूलनाद्वारे व संयोजनाद्वारे अध्ययन असे म्हणतात. तर लास्ट पाहूयात निरीक्षणात्मक अध्ययन. ओके, तर अल्बर्ट बांडुरा यांच्या मते आपण अनेक गोष्टी इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण करून आणि त्यानंतर त्या गोष्टी स्वतः करून पाहून शिकतो. म्हणजे एखादी गोष्ट लक्षात ठेवत असताना किंवा अध्ययनाद्वारे घेत असताना आपण निरीक्षणाद्वारे घेत असतो. आता तुम्ही जर एखादा मुलगा डबा चांगल्या प्रतीचे खात असेल तर आपल्यामध्ये डबा खाणे म्हणजे डब्यातील जेवण जेवत असेल तर त्याप्रमाणे त्यांनी जर डब्यातील कशा पद्धतीने जेवण जेवतो तर चांगल्या प्रतीचे वाटत असेल तर आपण देखील त्या प्रकारे डब्यातील जेवण जेवत असतो. म्हणजे आपण निरीक्षणात देखील शिकत असतो. ओके, अशा प्रकारे पाहूया त्या ठिकाणी
आपण खाणे, चालणे, लिहिणे यासारखे अनेक कौशल्य इतरांचे निरीक्षण करून शिकतो. आपण इतरांच्या केवळ शारीरिक हालचालीचेच अनुकरण करत नाही, तर इतर व्यक्ती कशा प्रकारे विचार करतात, कशा प्रकारे मूल्यमापन करतात, कशा प्रकारे निर्णय घेतात इत्यादी बाबींचाही अनुकरण घेतो. म्हणजे त्या ठिकाणी निरीक्षणातून आपल्याला अध्ययन देखील करता येते. त्या ठिकाणी सारांश दिले, तो सारांश तुम्ही वाचून घेऊ शकता. हे सारांशच आपण आता शिकले, तेच वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता. आता महत्त्वपूर्ण संज्ञामध्ये तुम्ही विचार केलात तर हे संज्ञा तुम्ही मला वाटतं पाठच करा. ओके, कारण पाठ करा, तुम्ही लक्षात ठेवू देखील शकता. पाठ करा म्हणजे रट्टा मारून पुढच्या वर्षी विसरून वगैरे जाऊ नका. ओके, त्यानंतर महत्त्वाचे मानसशास्त्रांचे नाव लक्षात ठेवा आणि त्यांचं जे काही कार्य आहे ते थोडक्यात दिले ते देखील लक्षात ठेवा. ओके, तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला इथे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिसेल. ओके, असं तर यामध्ये तुम्हाला जे काही आता जे काही शिकलेलं पार्ट आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे मी इम्पॉर्टंट क्वेश्चन टाकत असतो. म्हणजे ते इम्पॉर्टंट खूप असतात, कारण हे या इम्पॉर्टंट क्वेश्चनवरतीच धडा आधारलेला असतो थोडक्यात. ओके, तर पहिला आहे विचार प्रक्रियेतील घटक सविस्तर स्पष्ट करा. विचाराचे प्रकार लिहा. सृजनशील विचारचे 4 अवस्था लिहा. अध्ययन प्रक्रिया सविस्तर उत्तर लिहा किंवा तुमचे मत नोंदवा. आता अध्ययन प्रक्रिया हा खूप महत्त्वाचा आहे. अध्ययन म्हणजे तुम्ही कसं शिकतात, का शिकतात या गोष्टीचा त्या ठिकाणी विचार केला जातो. आता अध्ययन प्रक्रियेचे जे काही तुमचे मत नोंदवा किंवा सविस्तर उत्तर लिहा हे बोर्डामध्ये देखील लिहू शकतात. कारण तुम्ही इतकी वर्ष जे काही शिकलात, अध्ययन केलात, हे विद्यार्थ्याला समजलं का नाही हे देखील चेक केले जाते. म्हणजे तुमची जे काही चेकअप आहे किंवा तुमची जे काही क्षमता आहे ते देखील त्या ठिकाणी तपासले जाते. म्हणजे अध्ययन प्रक्रियेचे जे काही तुमचे मत नोंदवा असेल किंवा सविस्तर उत्तर लिहा हे खूप 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 इम्पॉर्टंट असेल पहा तुमच्या पेपरसाठी. ओके, तर त्यानंतर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करेल आणि लाईक दाबत जावा आणि तुम्ही कमेंट करत जावा तुमचे जे काही अडचण वगैरे असतील. ओके, त्यानंतर आता मी तेच तुम्हाला या स्क्रीनचं जर PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकचं तुम्ही जाऊन टेलिग्रामला जॉईन होऊ शकता. ओके, त्यानंतर आता मी तेच थांबतो. जय हिंद, जय भारत.